आणि आता थेट जाणार आहोत नाशिकमध्ये, जिथे बोलतायत दादा भुसे। पेक्षा जास्ती खासदार जर महायुतीचे निवडून आले तर मग कदाचित आरक्षण काढून घेतलं जाईल, संविधान बदललं जाईल, अशा प्रकारचा अपप्रचार, खोटा प्रचार विरोधकांनी त्या ठिकाणी केला। आणि दुर्दैवाने ही वस्तुस्थिती आहे की काही मतदार राजे त्याला बळी पडले। अर्थात त्याच्यामध्ये आता लोकांना हे उमजतं आहे की बाबा हे सगळं खोटं होतं, नॅरेटिव्ह त्या ठिकाणी सेट करण्यात आला। काही लोकांना असं सांगण्यात आलं होतं की बाबा तुम्हाला देशाच्या बाहेर जावं लागेल। त्यांनाही आता कळून चुकलं की नाही बाबा हे चुकीच्या अफवा होत्या आणि त्याला आपण बळी पडलो। दादा, पण तुम्हाला विरोधकांची गरज काय? त्याच्यामध्ये काही गोष्टी जसं मी बोललो की देश पातळीवरच्या होत्या, काही राज्य पातळीवरच्या होत्या। आता जिथपर्यंत नाशिकचा विषय आहे तर आपला उमेदवार थोडा उशिरा घोषित झाला। आता या वस्तुस्थिती आहेत ना। पण आत्ताची जी निवडणूक आहे या निवडणुकीत तुम्हाला विरोधकांची गरजच नाही। शिक्षक मध्येच महायुतीचे 2 उमेदवार आहेत ना दादा, एक शिवसेनेचा एक आपण काळजी करू नका। महायुतीचे अधिकृत उमेदवार किशोरजी दराडे हे प्रचंड मतांनी निवडून येतील। दादा, पण आपण जर बघितलं तुम्ही देखील म्हटलं की त्यांना माघार घेण्याची आम्ही विनंती करू, माघारीचा दिवस गेलाय 10 दिवसांनी। कोणाला? अजित पवार गटाच्या उमेदवाराला अर्ज भरते तुम्ही म्हटलं। हो, बोललो होतो, त्यांनी माघारी घेतली बोललो होतो। परंतु आपण बघितलं असेल की या धावपळीमध्ये तेव्हा मी पण मुंबईला होतो। साधारणतः 10 ते 12 उमेदवारांनी किशोर दराडेंकरता माघार घेतलेली आहे। दादा, तुम्ही म्हणाला ज्येष्ठ नेते आहे महायुतीचे दोन्ही आमदार निवडणूक झाली, आता शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आली, मात्र त्यांची नाराजी दूर होत नाहीये। हा फटका विधानसभेला आपल्याला बसू शकतो असं वाटतं का मित्रपक्ष म्हणून? आपण कसं काय बोलतो त्यांची नाराजी आहे? उघडपणे बोलतायत। बिलकुल असा काही विषय नाही। भुजबळ साहेब महायुतीचे ज्येष्ठ नेते आहेत। आपण बघितलं असेल की राष्ट्रवादीचे दोन्ही आमदार महोदय बैठकीला उपस्थित होते आणि ही तर भुजबळ कुठेही नाराज नाहीत असं म्हणतात दादा भुसे। आम्ही सगळे एकत्र काम करतो आहोत आणि जे विरोधकांनी चुकीचं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला त्याला काही मतदार जे आहेत ते बळी पडले आणि म्हणून कमी मतदान आम्हाला झालं, असंही पुन्हा एकदा दादा भुसे यांनी म्हटलेलं आहे। तर आम्ही सगळे एकत्रित येऊन काम करतो आहोत आणि राष्ट्रवादीचे आमदार सुद्धा आताच्या बैठकीमध्ये उपस्थित होते, त्यामुळे आम्ही एकोपा ठेवून आहोत असाच दावा दादा भुसेंनी केलाय।